नमस्कार, सोनालीच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त चटपटीत असा कुरकुरीत खमंग भडंग किंवा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत। 9-10 वर्षे मागे गेलात तर असे कळायचे की आपल्या सगळ्यांच्या घरी मधल्या भुकेसाठी खाणारा लागणारा हा भडंग आपला नेहमीचा पारंपरिक खाऊ तो म्हणजे चिवडा म्हणजेच भडंग। चला तर सुरुवात करू रेसिपीला। इथं एका भांड्यात मिक्सरच्या मी 2 चमचे साखर घेतलेली आहे, 2 चमचे बडीशेप घेतली आहे, 1 चमचा घेतलेला आहे आपण इथं चाट मसाला, जिरे घेतलेले आहेत 1 चमचा, हळद घेतलेली आहे 1 चमचा। हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचं आहे। याची अशी पूड बनवून घ्यायची, म्हणजे तेलामध्ये आपण जेव्हा चिवड्याचं सामान परततो त्यावेळेस एकदम बारीक झालेली बडीशेपची जिरेची पूड खूप छान लागते, टेस्ट देते। आता सामान बघा, खोबरे घेतलेले आहे 1 वाटी, शेंगदाणे घेतले आहेत 1 वाटी, कढीपत्ता आहे 1 वाटी, फ्रेश ताजी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, जिरे मोहरी घेतलेली आहे इथे, मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि तो मिक्सरमधून मगाशी केलेला मसाला घेतलेला आहे आपण, कोथिंबीर घेतलेली आहे ताजी चिरून बारीक, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपल्याला, ह्या थोड्याशा चेचून घ्यायच्या आहेत थोड्याशा। हे बघा असं छोटीशी उकळी आहे, त्याच्यामध्ये आता मी हे चेचून घेणार आहे। थोडंसं जाडसर असं चेचून घ्यायच्या, म्हणजे कसं चिवड्याला तेलात जेव्हा आपण लसूण फोडणी घालतो त्यावेळेस खूप खमंग असा वास येतो आपल्याला चिवड्याला। आता लसूण व्यवस्थितपणाने चेचून कुटून घ्यायचा आहे। तो झाला म्हणजे आपण तेल ठेवून कढईत तेल ठेवून आपण हे करणार आहे। हे बघा अशा प्रकारे तुम्ही लसूण बारीक चेचून घेऊ शकता। चेचून नाही घेतला अख्खा जरी टाकला तरी चालतो, पण चेचून घेतल्याने मस्त फ्लेवर येणार आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये आपल्याला टाकायचे आहे 3 चमचे तेल। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहेत आता जिरे आणि मोहरी पहिल्यांदा आपण टाकून घेऊया, व्यवस्थित चांगली तडतडली पाहिजे। जिरे मोहरी आपण टाकून घेतलेली आहे, तेलात व्यवस्थित ती तडतडून व्यवस्थित तेल गरम झालं असेल तर व्यवस्थित तळते ती। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे, शेंगदाण्याला असं परतत राहायचं आहे, चांगले कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे, चांगले कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे पहा अशा प्रकारे थोडासा रंग बदलत आला की आपल्याला कळतं ते, त्यामुळे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळून घेतले ना कसे चिवड्यामध्ये अगदी खायला छान लागतात। थोडेसे तळत आलेत, आणखीन थोडा वेळ तळून घेऊया। आता यामध्ये टाकणार आहे आपण खोबऱ्याचे काप, जे आपण लांबडे लांबडे चिरून घेतलेली, ते पण या शेंगदाण्यासोबत कलर येईपर्यंत चांगले असे परतून घ्यायचे आहेत। आता हे 2-3 मिनिटं खोबऱ्याचे काप व्यवस्थित चांगले परतून घ्यायचे, शेंगदाण्यासोबतच परतून घ्यायचे, म्हणजे दोघांनाही कलर व्यवस्थित छान येतो।
तांबूस रंगावर व्यवस्थित खोबरे आणि शेंगदाणे दोन्ही भाजून घ्यायचे. आपल्याला हे कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता एक मोठी जाळी आपण तळायची काढून त्याच्यामध्ये हे तेलातून काढून घेऊन आपल्याला जो भडंग करणार आहे आपण त्या चिरमुऱ्यामध्ये आपण ते टाकायचं आहे. हे बघा असं सगळंच नितळून घेऊन आपण हे जे भडंग करणारे चिरमुरे आहेत ना त्याच्यावरती असं काढून घेणार आहे. आता तेलात टाकतोय आपण मगाशी चेचून घेतलेला लसूण छान तेलात परतून घ्यायचा. याच्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे. 2-3 मिनटं लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे. 2-3 मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूण हिरवी मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे. त्याच्यामुळे भडंगमध्ये ती कशी कच्ची लागणार नाही, खाताना कुरकुरीत लागेल आपल्याला. म्हणून 2-3 मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. आता कढीपत्त्याची पानं टाकणार आहे आपण. तीही तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत उशीरपर्यंत परतून घ्यायचे आहे आपल्याला. भरपूर अशी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. यामुळे भडंग एकदम छान आणि खुसखुशीत लागणार आहे. कढीपत्त्याची पाने आपण 2-4 मिनटं परतून घेणार आहे. कढीपत्ता व्यवस्थित परतून घेतला की आपल्याला भडंगमध्ये छान फ्लेवर लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे कोथिंबीर, बारीक चिरलेली आहे ती. कोथिंबीर टाकून ही आपण 2 मिनटं परतून घेणार आहे. तेलामध्ये सगळं व्यवस्थित परतून घेतलं की एकदम कुरकुरीतपणा येतो त्याला. आता हे पहा कसं कुरकुरीत झालेलं आहे. कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहे. मसाले टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ते मसाला टाकलेला आहे. आता मीठ टाकायचं आहे. मीठ व्यवस्थित टाकून सगळं मिक्स करायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मुरमुऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर मुरमुऱ्या आपल्याला एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे अगदी करायला सोपा असा भडंग आहे. तुम्ही करा आणि मधल्या वेळात मुलांनाही खायला द्या. खूप छान लागतो, टेस्टी असा आपला मुरमुऱ्यांचा भडंग तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.